नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज अगदी साध्या सोप्या पद्धतीनं होणारी आणि चवीला अतिशय उत्तम अशी एक मी रेसिपी दाखवणार आहे. गवार फ्राय किंवा मसाल्यातली गवार वगैरे म्हणू शकता. तोंडी लावण्याचा एक प्रकार आहे. भाकरीबरोबर छान लागते, नुसती खायलासुद्धा छान लागते. फक्त मी सांगताना जे व्हेरिएशन सांगेन ना ते लक्षपूर्वक ऐका. तर सगळ्यात आधी मी सांगते यासाठी कोवळी गवारच घ्यायची, लवकर शिजते म्हणून. मोठी असेल तर तुकडे करा, नाहीतर अख्खी वापरली तरी चालते. दोन्ही साईडची फक्त टोकं काढून घ्यायची आणि धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे. आता कापडावर मी जराशी पुसून फक्त कोरडी करून घेते आहे. गवार कोवळीच घ्यायची, कारण नुसती खातो त्याच्यामुळे दाताखाली कचकच लागत नाही. जर जून घेतली ना तर चोथा वगैरे होतो त्याच्यामुळे शक्यतो गवार ही कोवळीच घ्यायची आहे. आणि आणल्या केलीत तर बरं होईल. फ्रीजमध्ये वगैरे ठेवली तर वातड लागते. त्याच्यामुळे एक 2-4 पद्धती मी करताना सांगते. आत्ता जी मी या व्हिडिओमध्ये दाखवली आहे ती अगदी सगळ्यात साधी सोपी पद्धत आहे. तर गवार इथे आपली व्यवस्थित कोरडी करून झाली आहे. आता एक तवा मी गरम करायला ठेवला आहे. तर नॉनस्टिक वगैरे नाही घेतला तरी चालेल, साधाच घेतला आहे, ॲल्युमिनियमचा भाकरीचा असतो तो. त्यावर गरम झाल्यावर ही गवार घालून घ्यायची आहे आणि थोडीशी डागाळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे मोठ्या गॅसवरती. डागाळेपर्यंत म्हणजे थोडंसं असं रंग येतो ना वेगळा, तसा आला पाहिजे गवारला. तर एक 2 मिनटं वगैरे मी मोठा गॅस ठेवून अशी ढवळून घेणार आहे. याच्यामुळे गवार शिजताना लवकर पण शिजते आणि चवीला पण चांगली लागते. तर याच्यामध्ये जे मसाले वगैरे टाकायचे आहेत ना ते सगळे गवार शिजल्यानंतर टाकायचे आहेत, कारण तव्यावरती आत्ताच टाकले तर ते करपतील. आता मी इथे दाखवते नाही बघा, अशा प्रकारे डाग पडले. अगदी सगळ्याला नाही, हलकेसे गवारला पडायला सुरुवात झाले की आपण गॅस कमी करून घ्यायचा. आणि आत्ता तुम्ही बघू शकता एक थोड्या गवारींवर डाग पडलेले आहेत आणि गरम लागते, म्हणजे हाताला चटका लागतो आहे. अशा प्रकारे गवार थोडीशी भाजल्यासारखी वाटली की त्यावर चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि अगदी 1 चमचा मी तेल घातलं आहे. जास्त तेल घालायचं नाही, कारण गवारलासुद्धा असं परतताना ना तेल सुटतं थोडंसं हलकंसं. आणि आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे टॉस करत करत सगळ्या बाजूने गवार आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर गवार कितपत भाजायचे पूर्णपणे ती ना अशी, हे मध्ये जे डाग आलेले दिसत आहेत ना करपलेले नाही आहेत, ते प्रॉपर भाजले गेलेले आहेत. तर तशा प्रकारे होईपर्यंत गवार आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे ह्याच्यावरती. तर झाकण ठेवून घ्यायचं, थोडीशी वाफ द्यायची. 1 2 ते 3 वाफा दिल्या तरीसुद्धा चालतात. आणि जर समजा गवार एकदमच कोरडी असेल तर अशा वेळेस थोडासा पाण्याचा शिंतडा मारला तरी चालेल. जर पाण्याचा शिंतडा मारला आणि गवार आपण शिजवून घेतली तर नंतर गवारमध्ये जर पाणी आहे असं वगैरे वाटलं तर मग झाकण न ठेवता, गवार शिजल्यानंतरचं सांगते झाकण न ठेवता परत अशी परतून घ्यायची. तर हे गवार करण्याचे भरपूर प्रकार आहेत. आत्ता मी अगदी सिम्पलवाला सांगते. तुम्हाला आवडत असेल तर ज्या ठिकाणी मी मसाले वगैरे नंतर घालते ना त्या ठिकाणी थोडासा तिळकूट घातला तरी चालेल. याच गवारची भाजी करायची असेल तर सगळी प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर आपलं जे भाजकं वाटप असतं ना ते सुद्धा थोडं तेलावर परतून किंवा याच गवारमध्ये घालून अगदी सुकी खरखरीत अशी भाजी केली तरीसुद्धा चालते. शेंगदाण्याचा कूट घालून चालतो, मिरचीचा ठेचा जो आपण करतो तो सुद्धा घालून ही गवार अप्रतिम लागते. पण नुसती खायची आहे किंवा भाकरीबरोबर खायला ही अशी सुद्धा सिंपल अतिशय छान वाटते. त्याच्यामुळे मी ही आज म्हणजे सोपी पद्धतच दाखवते आहे. आणि करायला अगदी मोजून 10 मिनटं पुरेशी आहेत, का तर गवार वगैरे निवडून कापायचे, दोर काढायचे अशातलं पण काही नाही आहे. आता इथे चेक करून बघितलं आहे बघा, गवार अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. आता एक 2 मिनटं मी नुसती परतून घेते आणि त्याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद आणि चवीप्रमाणे तिखट घालायचं आहे. हे साधं तिखट आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा यात वापरू शकता. आणि यात थोडीशी मी जिरेपूड टाकले. तुम्हाला थोडंसं राकट वगैरे आवडत असेल ना तर थोडासा गरम मसाला वगैरे टाकला तरीसुद्धा चालेल. आणि नंतर याच्यावर लिंबू पिळून किंवा चाट मसाला, आमचूर पावडर यातलं तुम्हाला जर काही चटपटीत वगैरे करायचं असेल ना तर ते सुद्धा घातलं तरीसुद्धा चालेल. तर ज्यांना गवार आवडते ना त्यांना ही रेसिपी नक्की आवडेल. थोडीशी तुरट असते ना चवीला, त्याच्यामुळे काही लोकांना आवडत नाही त्याचा उग्रसपणा वगैरे. पण ज्यांना गवार ही जात्याच आवडते त्यांना ही रेसिपी नक्की आवडेल आणि सारखी करून खाल इतकी इझिली होणारी आहे. तर या ठिकाणी गवार आपली तयार झालेली आहे. मऊ भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा रेग्युलर जेव्हा आपली उसळ असते ना तेव्हा सुक्या भाजीला कायम बटाटा असतो, त्यावेळेलासुद्धा ही भाजी करून चालते. चवीला खरंच उत्कृष्ट लागते. कधी केली नसेल ना अशा प्रकारे गवार तर नक्की करून बघा. शेंगदाण्याचा कूट किंवा तिळकूट, वाटण
हे सगळे प्रकार लावूनसुद्धा याची भाजी करता येते किंवा असा तोंडी लावण्याचा प्रकार करण्यात येतो. तर तुम्ही या प्रकारे गवार केली नसेल तर नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.